हाय हॅलो नमस्कार. मी प्रियंका स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रियांश आणि आई. तर आजचा विषय जो आहे किंवा मी असा व्हिडिओ करण्यामागचं एक रिझन आहे की माझ्या 2-3 व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी फेशियल एक्सरसाइज करताना वगैरे तुम्ही मला पाहिलं असेल. तर त्याबद्दलच मी बोलणार आहे. जो फेशियल इश्यू किंवा मला एक हेल्थ इश्यू जो 2 वर्षापूर्वी झाला होता 2024मध्ये, ज्याचं नाव आहे बेल्स पाल्सी. बेल्स पाल्सी मला झाला होता. ॲक्च्युली तो परमनंट आजार नाही आहे, पण मीही जेव्हा ते ऐकलं तेव्हा मला असं वाटलं, अरे बापरे, हे काय झालेलं आहे किंवा हा काय प्रकार आहे. मी स्वतःही भरपूर घाबरले होते, कारण हा फेस आहे लेफ्ट साईडचा, तो पूर्ण वर्क करायचा थांबला होता. म्हणजे हा डोळा माझा बंद होत नव्हता, ही नोस्ट्रिल काम करत नव्हती, किंवा हा अर्धा इकडून ओठ किंवा हा पूर्ण अर्धा पार्ट असं मास्क लावल्यासारखं झाला होता, अजिबात वर्क करत नव्हता. ॲक्च्युली बेल्स पाल्सी किंवा फेशियल पाल्सी आपण जनरली कसं ऐकतो की पॅरालिसिस म्हटलं की आपल्याला वाटतं की फक्त हात पाय किंवा अर्धा शरीराचा हा इकडनं अर्धा भाग पॅरालाइज होतो, इतकंच असतं. पण चेहऱ्याचाही पॅरालिसिस असतो, किंवा बेल्स पाल्सी म्हणतात तिला, कधी फेशियल पाल्सी म्हणतात किंवा फेशियल नर्व्स पाल्सी असं म्हटलं जातं. तर 2024मध्ये माझं थोडंसं डोकं वगैरे भरपूर दुखायला लागलं आणि माझ्या कानामध्ये व्हायरल इन्फेक्शन गेलं आणि त्याचा इफेक्ट माझ्या फेशियल नर्ववर झाला आणि मला बेल्स पाल्सी हा आजार झाला. मी त्याच्यातून रिकवर होतो, 100% रिकवर होतो. कधी कधी काय होतं, आता माझं 90% बेल्स पाल्सी जी आहे ना ती रिकवर झालेली आहे. प्रॉपर मेडिकेशन, फिजिओथेरपी, फेशियल एक्सरसाइज ज्या रोज डेली रुटीनमध्ये, म्हणजे मी माझ्या रोजच्या रुटीनमध्ये ते केलेलंच आहे की आता थोडा कमी करते, पण सुरुवातीला जेव्हा इफेक्ट जास्त होता तेव्हा मी रोज करत होते. आता अल्टरनेट डे, ट्वाइस इन अ वीक वगैरे अशी करते. पण तेव्हा मी रोज कंपल्सरी सकाळी आणि संध्याकाळी आणि दुपारी असे 3 टाईम मी एक 15-15 मिनटं माझी फेशियल एक्सरसाइज व्हायची, जी मी करत होते. आणि त्यावेळेस जेव्हा मला हे डिटेक्ट झालं की मला बेल्स पाल्सी झालेला आहे, तेव्हा इतके घाबरले होते. कारण बेल्स पाल्सी म्हणजे आपली नुसती फिजिकल हेल्थ नाही आहे, आपण मेंटली पण भरपूर डिस्टर्ब होतो. मी तर भरपूर डिस्टर्ब झाले होते. कारण कसं असतं ना, लेडीजसाठी चेहरा म्हटलं की एक मिरवण्याची गोष्ट असते. म्हणजे बाकीच्या पार्टपेक्षा लेडीज तिच्या चेहऱ्याची भरपूर काळजी घेते. तर माझ्या बाबतीत जेव्हा हे घडलं ना तेव्हा मी खूप घाबरले होते. पण स्वतःच्या विल पॉवरमुळे, स्वामींच्या कृपेमुळे, फॅमिली सपोर्टमुळे मी यातून बाहेर पडले. आणि ॲक्च्युली लेडीजची सवय जनरली कशी असते ना, कधी कधी आपण आपल्या म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट असते आपल्या आयुष्यातली, जसं आपलं म्हणजे थोडंसं काही झालं तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पाय दुखले, हात दुखले, डोकं दुखलं, काही असलं तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि त्याच्यानंतर कधी कधी त्याच्यानं ह्या मोठ्या गोष्टी किंवा मोठ्या आजाराला निमंत्रण देण्यासारखं होतं. तर माझं कदाचित तसंच झालं. डोकं 2 महिने कंटिन्यू दुखायचं, रोज कंपल्सरी डोकेदुखी ही झालीच पाहिजे, इतकं डोकं दुखायचं ना. मला वाटलं जनरली दुखतं, धावपळ होते, स्ट्रेस असतो म्हणून दुखतं असं मला वाटायचं. पण नंतर अचानक ते इतकं वाढलं ना की डोक्यामध्ये असे ठणके मारायला लागले, आणि ते इतकं प्रमाणाच्या बाहेर वाढलं की मला ॲडमिट करावं लागलं. मी 8 दिवस हॉस्पिटलाइज झाले होते. आणि ॲक्च्युली कसं असतं ना, जेव्हा घरातली बाई आजारी पडते तेव्हा पूर्ण घरच आजारी पडतं. माझा रियांश लहान होता, आताही तो लहानच आहे म्हणजे, पण तेव्हा अजून लहान होता, 4 वर्षाचा, 3-3.5 वर्षाचा होता. आणि त्यावेळेस म्हणजे त्यांची, मिस्टरांची, त्याची थोडीशी खूप धावपळ झाली. देवाच्या कृपेने आणि स्वामींच्या कृपेने किंवा स्वतःच्या काही गोष्टींमुळे 4 चांगली माणसं आयुष्यात आहेत, त्या सगळ्यांनी मदत केली. त्यावेळेस भरपूर शेजारी पाजाऱ्यांनी पण भरपूर मदत केली. तर कसं असतं ना, जेव्हा आपल्याला म्हणजे बेल्स पाल्सी हा आजार होतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आता ह्याच्यात रिकव्हरी नाही आहे. पण नाही आहे. बेल्स पाल्सी बरा होतो का, तर हो, तो परमनंट नाही आहे, तो बरा होतो. पण त्याच्या ग्रेड्स आहेत. आता मला जो बेल्स पाल्सी हा आजार झाला होता ना, जेव्हा मला बेल्स पाल्सी झाला तेव्हा तो माझी लेवल होती ती एकदम लास्ट स्टेज होती, हाय ग्रेडची, 6 ग्रेडची बेल्स पाल्सी मला झालेली. त्याच्यामुळे माझी रिकव्हरी आता 90% झालेली आहे. अजून 10% बाकी आहे, ती होईल किंवा नाही होईल, पण 90% मी रिकवर केलेलं आहे. म्हणजे जनरली जेव्हा आता माझ्या संपर्कामधली, माझ्या ओळखीतली जी लोकं आहेत
ज्यांना माहिती आहे की असं झालं होतं त्यांना फक्त ते जाणवतं की मला माझ्या चेहऱ्याला काहीतरी झालं होतं. पण कोणी नवीन मला बघतं तर त्यांना ते नाही जाणवत की बेल्स पाल्सी झाली होती वगैरे, असं नाही जाणवत. तर स्वामींच्या कृपेने ह्याच्यातून बाहेर पडले. सिंकायनेसिस थोडासा आहे, जसं मी म्हणजे जेव्हा मी स्माईल करते तेव्हा माझा हा डोळा पण आपोआप बंद होतो किंवा हा डोळा थोडासा असा हलतो, किंवा म्हणजे ही जी स्माईल आहे ती इकडून अशी इकडून जास्त येते, इथून कमी येते. किंवा मी आयब्रो जेव्हा अशी आपण असं करतो तेव्हा ही आयब्रो प्रॉपर वर्क करते, पण ही आयब्रो थोडीशी कमी हलते. पण ठीक आहे, म्हणजे हा पार्ट जो आहे ना तो पूर्ण मास्क लावल्यासारखा झाला होता. डोळा पूर्ण असा पूर्णच्या पूर्ण ओपन राहत होता. रात्री झोपताना मी अक्षरशः असा मिटून ह्याच्यावर पट्टी लावून ह्याच्यावर रुमाल वगैरे बांधून मी अशी झोपत होते रात्री, कारण डोळा ओपन राहत होता. आणि जेव्हा डोळा ओपन राहतो तर कॉर्निया खराब होण्याचे चान्सेस असतात आणि डोळाही खराब होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे डॉक्टरांनी रिकमेंड केलं होतं की डोळ्यावर पट्टी बांधा आणि मगच झोपा. त्याच्यामुळे मग ते सगळं केलं. आणि त्यावेळेस इतकी मेंटली स्ट्रेस इतका आला होता ना की असं वाटलं होतं की आता ह्यातून मी कधीच बाहेर पडणार नाही, मी परमनंटली ही अशीच राहणार. त्याच्यामुळे काय झालं होतं की खूप वीक झाले होते आणि खूप स्ट्रेस आला होता, खूप टेन्शन आलं होतं. पण स्वामींच्या कृपेने, स्वतःच्या विल पॉवरमुळे आणि त्यावेळेस स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवणं खूप गरजेचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स, मेडिकेशन्स, त्याच्यानंतर फिजिओथेरपी, डेलीच्या एक्सरसाइज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स. या 4 गोष्टी ठेवल्या ना व्यवस्थित तर तुमची बेल्स पाल्सी नक्की रिकवर होते. मी स्वतः त्यातून गेलेली आहे, त्याच्यामुळे मला असं वाटलं की हे तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावं. कारण कधी कधी काय होतं ना ह्याबद्दल ॲक्च्युली जेव्हा मला स्वतःला झालं ना तेव्हा मला स्वतःला ह्या आजाराबद्दल काहीच माहीत नव्हतं की बेल्स पाल्सी नावाचाही काही अशा प्रकारचा आजार होतो, तो होतो आणि त्याचा काही असा इफेक्ट होतो चेहऱ्यावर वगैरे, असं मला काही माहीत नव्हतं. पण जेव्हा झालं तेव्हाच कळालं. आणि जेव्हा झालं तेव्हा मला कळालं की माझ्या आजूबाजूलाही अशी 2-3 केसेस झालेले आहेत. पण आपण कसं जास्त ह्या गोष्टी वाचत नाही कुठे, किंवा आपल्या संपर्कातलं कोणी नसतं यामधून गेलेलं, त्याच्यामुळे कधी कधी माहीत नसतं. पण ठीक आहे, त्याला 2 वर्ष झाली, त्यातून मी बाहेर पडले. आणि आता डेली म्हणजे तेव्हा इतकं वीक झाले होते ना की मला माझी ॲक्टिवा वगैरेही ड्राईव्ह करता येत नव्हती. ती चालवायला सुद्धा मी घाबरली होती, इतका माझा कॉन्फिडन्स लो झाला होता. पण नंतर असं वाटलं की नाही, आपल्याला ह्यातून बाहेर पडायचं आहे. तर सुरुवातीला जेव्हा मी फिजिओथेरपी घ्यायला सुरुवात केली तेव्हा माझी पाल्सी पूर्ण 6 ग्रेडची होती. त्याच्यामुळे मला फिजिओथेरपीचा लगेच इफेक्ट जाणवला नाही. 2 महिने मला काहीच इफेक्ट जाणवला नाही. त्याच्यामुळे मग मी फिजिओथेरपी ही बंद केली. मला वाटते 3 आठवडे मी फिजिओथेरपी घेतली आणि नंतर फिजिओथेरपी मी बंद करून टाकली. कारण मला असं वाटत होतं की मी वेस्ट ऑफ मनी आहे, काहीच इफेक्ट होत नाही, तर मी कशाला घेऊ. कारण मी पहिला पूर्ण 1 वीक गेला, 0 इफेक्ट. सेकंड वीक गेला तरी 0 इफेक्ट. त्याच्यानंतर 3रा वीकही मी म्हटलं चला अजून 1 आठवडा घेऊन बघूयात फिजिओथेरपी काही उपयोग होतो का. पण मला फिजिओथेरपीचा म्हणजे माझी केस अशी होती की त्याच्यात काहीच मुवमेंट होत नव्हत्या. सो म्हणजे जेव्हा म्हणजे बेल्स पाल्सी जेव्हा 1st ग्रेडची, 2nd ग्रेडची, 3rd ग्रेडची असते तेव्हा फिजिओथेरपीचा इफेक्ट हा लगेच दिसून येतो. पण माझी एकदम हाय ग्रेडची असल्यामुळे ते लवकर रिकव्हरी व्हायला मला 6 महिने तर जाणारच होते. तर जवळजवळ मला मार्च 2024मध्ये एंडिंगला माझं डोकं वगैरे दुखायला लागलं. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मी हॉस्पिटलाइज झाले. आणि त्याच्यानंतर एप्रिलच्या 3 आठवडे मी सलग फिजिओथेरपी घेतली. पण जेव्हा इफेक्ट नाही जाणवला तेव्हा मी फिजिओथेरपी घेणं बंद केलं. पण ती जेव्हा 1, 2, 3 अशा 3rd ग्रेडपर्यंत असते तेव्हा फिजिओथेरपीचा इफेक्ट हा लगेच दिसतो. मला एप्रिल, मे, जून, जुलै 4 महिने 0 मुवमेंट, काहीच नव्हते. माझा चेहरा पूर्णपणे क्रॉस होता. 4 महिने काहीच नव्हतं, 0 इफेक्ट होता, काहीच नाही. त्याच्यानंतर गणपती जेव्हा आले सप्टेंबरच्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या 15 तारखेच्या आसपास मला इथून थोडंसं म्हणजे आता तर ही पूर्ण मुवमेंट होते, पण तेव्हा इथे थोडंसं एकदम हलकं किंचित 0.1% इथून थोडंसं माझं काहीतरी मुवमेंट दिसली. एक दिवस मी असंच एकदम जवळ क्लोजली आरशाच्या जाऊन बघितलं तेव्हा इथे मला मुवमेंट दिसली. तर मला क्लिक झालं की बाबा आता आपली थोडी थोडी रिकव्हरी चालू झाली. तिथून मी रोज आरशासमोर बसून एक्सरसाइज चालू केल्या, थोडे मसाज चालू केले आणि फेशियल केलं.
तेव्हा जेव्हा झालं त्याच्यानंतर मी पहिल्यांदा फेशियल करून घेतलं, की त्याच्याने कशा नसा थोड्याशा मोकळ्या होतील असं त्या फेशियल करून घेतलं. असं करत करत मग तिथून माझ्या थोड्या मुवमेंट चालू झाल्या आणि तिथून पुढे 1 डिसेंबर जानेवारीपर्यंत मी एक 60% रिकव्हरी झाली माझी. आणि त्याच्यानंतर हळूहळू आता 2 वर्ष झाली माझी रिकव्हरी एवढी आहे. माझी स्माईल ही एवढी आहे. आधी माझा चेहऱ्याची स्माईल ही अशी असायची, आता ती अशी आहे. आणि डोळा आहे ना तो अजिबात म्हणजे ही एकच पापणी बंद होती, हा पूर्ण उघडा डोळा राहायचा, हा पूर्ण डोळा ओपन राहायचा. आता माझे डोळे असे बंद होतात. तुम्ही बघू शकता ही मुवमेंट आता माझ्या डोळ्याची आहे. आणि सिंकायनेसिस थोडाफार राहणारच आहे, कारण पाल्सी आहे ती खूप हाय ग्रेडची होती, त्याच्यामुळे सिंकायनेसिस थोडासा राहणार आहे. पण मी खूप खुश आहे, कारण माझा चेहरा त्यावेळेस भरपूर स्वेल झाला होता, स्टेरॉइड्स वगैरे होते, त्याच्यामुळे थोडं शरीरही फुगलं होतं. पण जसं मेडिकेशन्स वगैरे कमी झाल्या, त्यातून मी बाहेर पडले, तसं सगळं परत ॲज इट इज व्यवस्थित व्हायला लागला आणि चेहरा माझा मी परत मिळवला. त्यामुळे तुम्ही मला सगळ्या लेडीजना स्पेशली एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही कधीच तुमची कुठलीच हेल्थ इश्यू जर झाला तर त्याच्यावर कधीच म्हणजे दुर्लक्ष करू नका. कधी तुमचं डोकं दुखलं, हात दुखले, पाय दुखले, काहीही झालं तर त्याच्याकडे तुम्ही कधीच दुर्लक्ष करू नका. वेळेवर लगेच ट्रीटमेंट घ्या, कारण मी स्वतः त्यातून गेले म्हणून मला हा व्हिडिओ खास सगळ्या लेडीजसाठी आहे, सगळ्यांसाठीच आहे. सगळ्यांनी बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे ह्या गोष्टीसाठी. जेव्हा तुम्हाला बेल्स पाल्सी होतो, देवाच्या कृपेने तो कोणालाच होऊ नये अशी माझी देवाकडे खरंच विनंती आहे. पण जरी कधी कधी काय होतं ना, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, घडणाऱ्या गोष्टी ह्या घडतच असतात. माझ्या बाबतीत ते घडलं होतं, मी त्यातून रिकव्हरी झाले. अजूनही मी माझे 2-3 व्हिडिओ तुम्ही बघितले असाल, मी अजूनही कायम असे सकाळी उठले ना की ट्वाईस इन अ वीक मी एक्सरसाइज करतच असते, किंवा मला वेळ मिळाला तरी मी माझी चेहऱ्याची एक्सरसाइज चालूच असतात, मी करतच असते. त्याने म्हणजे डेली रुटीनचा माझा भागच बनवलेला आहे तुम्ही, की एक्सरसाइज ह्या करायच्या. अशा प्रकारे मग मी सगळं ह्यातून बाहेर पडले देवाच्या कृपेने. आता रिकव्हरी झालेली आहे माझी एक 90%, 95% जवळजवळ रिकव्हरी माझी झालेली आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील किंवा काही जाणून घ्यायचं असेल, किंवा तुमच्यापैकी कोणाला असं काही झालं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. काही तुम्हाला विचारायचं असेल तर, जर तुमच्यापैकी कोणाला जर असं काही झालं असेल आणि काही विचारायचं असेल, काही प्रश्न असतील तुम्हाला विचारायचे, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल्स पाल्सी बरा होतो, 100% बरा होतो. माझा 90% बरा झालाय. पण तो जर 2, 3, 4 ग्रेडची असेल तर ती 100% बरी होते. आणि जर हाय ग्रेडची असेल तर थोडंसं सिंकायनेसिस राहतात, जसे माझे राहिले थोडेफार सिंकायनेसिस. तुम्हाला आता माझ्या जर बोलण्यातून वगैरे इतकं जाणवत नसेल, पण जेव्हा नवीन कोणी माणूस बघतो त्याला जाणवतं. पण तरी रिकव्हरी माझी झालेली आहे आणि मी खूप हॅप्पी आहे आता, कारण मी यातून बाहेर पडले. मला ह्याबद्दल काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल, काही जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.